काल 7/8/2025 रोजी सायंकाळी सुमार 5:30 वाजता MIDC पोलीस स्टेशन हद्दीत साईनगर परिसरातील रहिवासी शरणू शिवराय हांडे वय 37 यांना समाधान नगर रोड भागातून काय अनोळखी 5-6 इसमांनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीत उचलून नेले म्हणून अबडक्ट केले म्हणून खबर मिळालं होतं। त्यावर DCP श्री कबाडे, DCP श्रीमती अश्विनी पाटील यांनी आपलं पोलीस स्टेशनच्या पथक आणि क्राइम ब्रांचचे पथके असे 4 पथक तयार करून ताबडतोब ज्या ज्या दिशेने जाण्याची शक्यता आहे त्या दिशेने आमचे पथक रवाना केलं होतं आणि क्राइम ब्रांच टीम तांत्रिक तपासणी चालू केलं होतं। त्यातून आम्हाला गाडीबद्दलच्या माहिती मिळाला आणि ते ट्रॅक करून आम्हाला कर्नाटक राज्य विजयपूर जिल्ह्यामध्ये इंडी तालुक्यातील ठिकाणी हे पोहोचलेल्या अशा खबर मिळाला। त्यावर आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनची टीम आणि क्राइम ब्रांचची टीम दोन्ही तिथं पोहोचलं ताबडतोब आणि अबडक्ट करणारे अपहरणकर्ते 4 लोक अमित सुरवसे, सुनील पुजारी, दीपक मेश्राम आणि अभिषेक माने अशा 4 लोकांना ताब्यात घेतलेले आहेत आणि जे अपहरण झालेले व्यक्ती जे आहेत शरणू शिवराय हांडे यांना सुखरूप ताब्यात घेतलेले होतं। त्यात त्यांच्यावर काही जखमीही होतं, तेही आम्ही त्यासाठी त्यांना ताबडतोब कालच रात्री डायरेक्ट दवाखान्यात भरती केलेले आहेत। त्यांच्यावर आता उपचार चालू आहे, ते स्टेबल आहे आणि हे 4ही आरोपी आणि जे इतर अनोळखी आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशनमध्ये खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणे आणि बेकायदेशीर मंडळी जमा करून बेकायदेशीर कृत्य करणे आणि सशस्त्र कायदा 425 अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांची अटक प्रक्रिया आणि पुढील तपास चालू आहे। यात श्री कबाडे, श्रीमती पाटील, श्री डोरगे, श्री वाघमारे आणि विशेषतः जे पथकांनी तिथे ताब्यात घेतलं श्री शंकर दैगुडे, श्री भरत आणि श्री गडवे सर्व अधिकारी आणि त्यांच्या पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केलं आणि त्यावर मला अगदी 4-4.5 तासात एक मोठा घटना जे घडायची होतं ते टाळलेले आहेत आणि ते विक्टिमला आम्ही सुखरूप रेस्क्यू केलेले आहे। ते आता बाकी गोष्ट आता चौकशी चालू आहेत। आता आमच्याकडे 4 आरोपी आता सध्या ताब्यात आहेत, ते सर्व सोलापूरचे आहेत। वाहन जे आहेत ते पुण्यामधून एका पर्टिक्युलर कंपनीकडून भाड्याने घेतलेले असा निष्पन्न होत आहे। हे अपहरणकर्ते जे मेन अक्युज्ड आहे अमित सुरवसे म्हणून ते आणि ज्यांचे अपहरण झालेले आहेत हांडे हे दोन्ही वेगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होतो आणि या इन्सिडेंटचं स्पष्ट कारण काय आहे त्याबद्दल आता तपास चालू आहे। आता प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला 2-3 महिने अगोदर हे विक्टिमनी अक्युज्डला मारहाण केलं असा एक विषय आता समोर येत आहेत। ते जुनी भांडण जे आहेत ते कारण असण्याच्या शक्यता आहेत, पण आमच्या सखोल चौकशी चालू आहे।